प्रत्येक व्यक्तीला कामाची आशा असते, कामाच्या आशेने कुठेतरी भटकत असतो आणि कुणीतरी लालच दाखवतं आणि त्याचं तुम्हाला सांगतो फायदा घेतो. तर अशी दोन प्रकरण झाली. चला म्हणलं आज आपल्या युट्यूब फॅमिलीला कुठेतरी फसवणुकीपासून वाचवावं आणि फसलेले आहेत तर कसे फसलेत ते बघा. पहिलं एक उदाहरण सांगतो. एका मित्राला तुम्हाला सांगतो, त्यांनी अशी ॲड बघितली की बाबा चला नटराज कंपनी शिशपेन्सिल तुमच्या घरी माल येणार, आम्ही पाठवणार, तुम्ही फक्त तुम्हाला मशीन पण दिली जाणार आणि त्याचा कच्चा मटेरियल दिला जाणार. तर कसं बनवायचं आमचा माणूस येऊन शिकवणार, तुम्ही तसा माल काढायचा, तुम्ही रात्रंदिवस काम करा, किती मटेरियल काढाल नगाप्रमाणे तुम्हाला आमची कंपनी पेमेंट करेल. दर महिना तुम्ही 25 ते 20 ते 25 30,000 महिना कमवू शकता, जास्तीत जास्त कमी कमी 15,000 रुपये. तर असं बोलल्यानंतर कुणाला पण विश्वास येईल. तर ऑनलाईन तर आपण मग त्या नंबरवरती कॉल करतो. मग माझ्या मित्राने त्यावरती कॉल केला. कॉल केल्यानंतर ते म्हणले ठीक आहे सर, कुठे राहता तुम्ही? लई विश्वासात घेतात. आता कशी घेतात बघा. तर कुठं राहता तुम्ही? तर आम्ही अशा अशा ठिकाणी राहतो, बारामतीत. तर ठीक आहे सर, तर आम्ही पुण्यामध्ये अशा अशा ठिकाणी आमची कंपनी आहे नटराजची, तर तुम्हाला आम्ही कच्चा माल देऊ. तर आमचं सोलापूरपर्यंत विजिट असतं, येता येता तुम्हाला पण आम्ही तो कच्चा माल टाकेल. तुम्ही पक्का बनवल्यानंतर सांगायचं की आमचा माल बनला, आमची गाडी घ्यायला येते. तर त्यासाठी सर काय आमच्या कंपनीच्या पॉलिसी आहे ते तुम्हाला कंप्लीट करावे लागतात. म्हणजे कसं की तुमचं रजिस्टरला नाव घेण्यासाठी फॉर्म असतो, तो फॉर्म भरायचा आहे सर. तर त्याची कंपनीला जॉईनिंग व्हायची 830 रुपये फी. फक्त 830 रुपयात तुम्हाला 20 ते 25,000 महिना चालू होणार. मग आपल्याला वाटतं चला 800 रुपये जर आपल्याला घरी बसून एवढं काम येत असेल तर काय अडचण नाही. माणूस कसं तळमळीने तुम्हाला सांगतो जीव मारून ठेवलेला असतं पैसे. 830 रुपये भरले, जॉईनिंग फी झाली. नंतर ते म्हणतात सर तुम्ही जॉईनिंग तुमचं लेटर बनवायचं आहे आता आम्हाला, तर तो फॉर्म वगैरे तुमचं नाव सांगा, तुमचं आधार नंबर सांगा, तुम्हाला ओ टी पी एक येईल, ओ टी पी सांगा. आपल्याला ते खरं खरंच वाटत जातं पुढल्या पुढल्या गोष्टी जसं विचारलं तसं. सर तुमचा एक लाईव्ह फोटो पाहिजेत, एक फोटो पाठवला जातो. मग ते म्हणतात की सर ठीक आहे, तर तो फॉर्म भरतोय सर तुमचा, तर आपण त्या फॉर्माची फी 380 रुपये आहे. तर ती 380 रुपये पे करा. म्हणजे कसं तुमचं रजिस्टरला नाव आम्ही लगेच ओढतो या. सर मग आम्ही ते आता मग असे 830 पाठवलेले, अहो ती जॉईनिंगचं झालं सर, हे तुमचं फॉर्म भरतोय ना, फॉर्म चार्जेस असतो या कंपनीचा. सर पुन्हा तुम्हाला रुपया भरायची गरज नाही, फक्त एवढेच भरा. मग आपण म्हणतो चला एवढे भरल्यात तर आता चला 380 भरावं, म्हणून आपण 380 पण भरले जातात. 380 भरल्यानंतर ते म्हणतात की सर ठीक आहे तुमचं फॉर्म वगैरे तुम्ही जॉईन केलेलं आहे, तर आता सर तुमची आमच्या कंपनीकडनं तुम्ही प्रूफ म्हणून तुम्ही आमच्या कंपनीचा ग्राहक आहात किंवा आमचे तुम्ही ये या म्हणून एक आयडेंटिटी बनवली जाणार आहे सर. त्यासाठी पासपोर्ट म्हणजे आयडेंटिटी एक बनवण्यासाठी ते एक साईजचा फोटो पाहिजेत असं मागवलं जातं. मग आपल्याला ते खरं वाटतं, मग आपण फोटो काढतोय. सर त्या पाठीमागं तुमचं नाव वगैरे लिहून पाठवा. ते समजा आपण प्रोसेस करतो सर, ती आयडेंटिटीचा चार्ज 520 रुपये आहे. आपण म्हणतो नाही नाही सर, पहिले 800 ते पाठवले, परत 380 पाठवले, असं सर आयडेंटिटी असल्याशिवाय आम्हाला तुम्हाला माल देता येणार नाही. बघा मग काय नाही, मग तुमचं ते म्हणजे कसं पेंडिंगला तशीच फाईल पडेल सर. तुम्ही आता एवढे भरल्या कशाला थोड्यासाठी सर? तुम्ही तर पहिले म्हणला काहीच भरायचं नाही. अहो पण कंपनी चार्ज आहे ना, कंपनीचं जे पॉलिसी ते तुम्हाला पूर्ण करायला लागतं. आणि आम्ही पहिलेच सांगितले, पण त्यांनी त्या पॉलिसीमध्ये सांगितलं नसतं की एवढे पैसे भरा. मग मित्र तुम्हाला सांगतो माझा, ते जाऊ दे मग तो आयडेंटिटी म्हणजे तुम्ही आमचा कस्टमर आहात आमच्या कंपनीचा प्रूफ म्हणून आयडेंटिटी बनवायची लागते. त्यावर तुमचा नंबर येतो वगैरे समजा येतं सर तुमचं. मग आपण म्हणतो असो, मग आपण ते 520 रुपये पण भरतो. 520 रुपये भरल्यानंतर मग म्हणतात सर तुमची KYC एकदम पूर्ण झालेली आहे. तर सर तुम्हाला आम्ही तुमचा माल पक्का नेल्यानंतर तुम्हाला हातामध्ये पेमेंट भेटलं जाणार नाही. ती तर ती कंपनीकडून तुमचा माल मोजून ती कंपनी ऑनलाईन तुम्हाला पेमेंट सोडत असते. त्यासाठी तुमचं बँक अकाउंट वगैरे द्या. मग आपण काय करतो, बँक अकाउंट नंबर वगैरे आशेने वाटतं पैसे येतात. सर ते अपडेट करण्यासाठी त्याचे 120 रुपये फी या. बँक अकाउंट बघा सर, तुम्ही एवढं भरलं 120 रुपयासाठी नाही म्हणू नका. चला आपल्याला वाटतं भरावं 120 रुपये, समजा झालं. आता प्रोसेस आली हितवर. आता होतं काय, ते म्हणतात सर ठीक आहे, आता आमची गाडी इथून कच्चा माल घेऊन निघालेली आहे, 2-3 ठिकाणी व्हिजिट करणार आहे, तुमच्याकडे पण येणार आहे. पण सर तिथं आल्यानंतर जर तुम्ही माल नाही घेतला तर आपण अरे एवढं केलं म्हणलं माल घेणारच नाही सर. समजा तुमच्यासाठी आज एक काम करा ना सर, आता तिकडे व्हिजिट झालेलं आहे,
फक्त आता ही गाडी फक्त तुमच्यासाठी पाठवायची, पण तुम्ही तिथं आल्या नाही माल घेतला तर तिथली प्रोसेस काय? अहो आम्ही माल घेणार, मग सर ते कंपनीचं असं असतंय की एक 3,000 रुपये डिपॉझिट द्यायला लागतो तुम्हाला, तेव्हा आम्ही 15,000चा माल तुम्हाला पोच करू. अहो हे कुठनं आता समजा आयडेंटिटीचं पैसे घेतले 830, 520, 380, 120 सारं घेतलं तुम्ही, आता हे पैसे कशाचे? तर ते म्हणते सर हे पैसे आम्हाला नसते, तर हे कंपनी तुम्हाला रिटर्न करते. कसं करते की तुम्ही 3,000 डिपॉझिट पाठवल्यानंतर आमचा ड्रायव्हर कच्चा माल घेऊन तुम्हाला डिझेल वगैरे टाकून इथून निघतो, तुमच्या घरी आलो, तुम्ही माल घेतल्यानंतर तुम्ही सही द्यायची आणि तुमचे 3,000 वापस घ्यायचे. ते फक्त एक सेफ्टीसाठी आम्ही 3,000 घेतो की तुम्ही आमचा फोन उचलता, तुम्हाला काळजी आहे का नाही. विनाकारण आमची गाडी पाठवली, लय वेळ आमच्या संग असं झालं की माल आम्ही इथून पाठवला, फोन नाही उचलला, आमची गाडी रिटर्न आली, मग हा आमची नुकसानी झालेली कुणी भरायची? म्हणून ते 3,000 डिपॉझिट कंपनी घेते, त्याशिवाय आम्ही माल पाठवू शकत नाही. मग आपल्याला वाटतं चला एवढी प्रोसेस केली, आपले रिटर्न लगेच दारात गाडी आली की आपले 3,000 भेटून मटेरियल भेटतोय, त्यांचीच गाडी माल न्यायला पण येते. ह्याच्या आपलं गरीब माणूस साधा बोळा तुम्हाला सांगतो फसला जातो. आणि आपण 3,000 रुपये मागचा पुढचा कोणाचा सल्ला न घेता, कोणाला न विचारता, न यूट्यूबला व्हिडिओ बघता की बाबा नटराज कंपनीचं सिस्पेन्सिलीची कंपनी घरपोच माल करते, व्हिडिओ फेक आहे का, एकदम ओरिजिनल ऑफिशियल आहे का, हे चेक न करता आपण 3,000 रुपये पाठवतो. पाठवले की लगेच म्हणतो सर आता गाडी निघली का? हो सर गाडी पाठवली. ती फोटो फिटो समजा टाकतात कंपनीचं वगैरे, त्यांच्या ऑलरेडीच फोटो असतात, तीच फोटो समजायला पाठवत असतात, ती एकच कॉपी. मग गाडी फिडी निघलेली असं दाखवतात, पिकअप भरलेलं वगैरे. ते या सर गाडी कुठेशी गाडी, तुम्हाला ड्रायव्हरचा नंबर पाठवत म्हणतात, ते तिसऱ्यालाच कॉल लागतो. आलोय आलोय म्हणतात, ते हित आले, अहो जा काय झालं, गाडीच पंक्चर झाली, हे झालंय ते झालंय. सर आता गाडी काही कंपनीचा एवढा मोठा माल असल्यामुळे आम्ही का तुमच्याकडे येऊ शकत नाही, हा माल रिटर्न चाललेला आहे, कारण की कंपनीतनं एक आम्हाला मेल आलेला आहे. कशामुळं? कारण की ते तुमची जे आयडेंटिटी काढली फॉर्मवर, त्यात काहीतरी हे झालं, मिस्टेक झालेली आहे, तुमची जन्मतारीख चुकीची चुकून पडलेली, त्यामुळे तुमचं बघा 90 मुलांमध्ये फक्त एक 8च मुलं निवडलेली आहेत, त्यामध्ये तुमचा नंबर आलेला आहे. परंतु एक ते आयडेंटिटी व्हेरिफिकेशनमध्ये तुमचं चुकीची जन्मतारीख आल्यामुळं ते कॅन्सल झालं आहे, कारण तुमच्या त्या ह्याच्यावरची जन्मतारीख आधार कार्डावरची आयडेंटिटीची मॅच होत नाही, म्हणून तो माल वापस चाललेला आहे. आपण म्हणतो आम्ही तर माहिती समजे, अहो कदाचित आमच्या सरांकडून भरताना चुकी झाली असेल, कंपनी रिजेक्ट झाली, ती ऑनलाईन असल्यामुळे आम्हाला काहीच करता येत नाही. तर तुम्ही समजून घ्या, कुठेही माल जात नाही, पैसे जात नाही, तुमचे वापस पेमेंट करतो. पण तुम्ही टेन्शन घेऊ नका, मग आपल्याला आधार वाटतो, मग ते थांबतं. एक दिवस गेला सर, ते सर्व्हरचा प्रॉब्लेम म्हणून आज आहे ना, आज काय तुमचं केलं नाही सर, आज केलं ना, आज माल येईल का नाही? अहो ते आज सर आमचे मॅनेजर बाहेर गेले, तर अहो सर काय झालं मालाचं काय? सर तुमच्याकडे हे झाल्याशिवाय इथनं कंपनी मालच बाहेर काढत नाही ना तुमच्या नावाने, तुमचं डॉक्युमेंट्स क्लिअर झाल्याशिवाय. नक्की प्रॉब्लेम काय? ते जन्मतारखेत प्रॉब्लेम आहे. त्या कॉल करून करून आपण वैतागून जातो. ॲड्रेस कुठं, ॲड्रेस सांगत नाहीत, काय नाही तुम्हाला सांगतो. आणि नंतर तर तुम्हाला सांगतो, ते म्हणतात की सर तुमची आयडेंटिटी व्हेरिफिकेशन करायला घेतलेली, आज वेळ आहे सरांना, तर त्याची 1100 फी पाठवा. सर पहिली पाठवले, ते पहिले त्या सय्यद सरांनी केली होती, आता हे आमचे अमर सर करायला लागलेले, ते ते त्यांचा वेगळा चार्ज, माझा वेगळा. ते आता काम सोडून गेले, त्यांचं काहीतरी झालंय कंपनीबरोबर भांडण त्यांचं, ते रेग्युलर माल दिले नसल्यामुळे त्यांचे बरेच तक्रार आले आमच्याकडे, म्हणून आम्ही त्या व्यक्तीला कंपनीतून काढलेला आहे. पण सर ह्याच नंबरवर मी कॉल केला, अहो हा कंपनीचा नंबर आहे, त्यांना वापरण्यासाठी दिला होता, तर ते गेलेले, तर हा नंबर आता माझ्याकडे, तर मी इथलं बघत असतो या. मग आपण म्हणतो चला जाऊ दे त्यांच्यावर, म्हणजे हे असं करत करत नादी लावतात ना, असं म्हणजे स्वप्नांचा भंग करून टाकतात. तरी अशा कुठल्याही याडला तुम्ही बळी पडू नका, किंवा कुठेही तुम्हाला सांगतो हे करू नका, पैसे भरू नका. ऑनलाईन फ्रॉड आहे पूर्ण, कशावर विश्वास ठेवू नका. बऱ्याच तक्रारी माझ्याकडे आलेल्या आहेत, लय त्या व्हिडिओ लय मोठा होतो म्हणून मी थोडक्यात थांबतोय, बाकीचं नंतर तुम्हाला सांग. कोणी म्हणत असेल की पेमेंट देऊन तुमचं सबस्क्रायबर वाढवतो, चॅनल मोनाटाईज करून पेमेंट चालू करून देतो, एवढे पैसे भरा, काही कोणाचं ऐकू नका. समजा खोटे, कष्टाची मेहनत कुठंच गेलेली नाही. भले काही असू द्या, तुमचा रील स्टार म्हणून तुमचं नाव आलेलं आहे, तुमचा केंद्रातनं पुरस्कार भेटणार आहे,
आणि त्यासाठी तुम्हाला 1,80,000 रुपये रक्कमसुद्धा केंद्र शासनाकडनं प्राधान्य देण्यात येत आहे. एवढ्यातनं तुमचं नाव आलेलं आहे. त्यासाठी तुम्हाला ह्या असे पण कॉल भरपूर आले, अशा कशालाही तुम्ही बळी पडू नका, फसू नका. लय उदाहरणं मला लय कॉल येतात किंवा एका ज्योतिषाने असं की बाबा तुमचं स्वामी समर्थाच्या नावाखाली सुद्धा भरपूर लुटालुटी चालू आहे, की एवढे पैसे द्या आणि तुमच्या घरातला 5 आठवड्यात शांती समृद्धी काय सुद्धा नाही, त्या ताटातली त्याची माशी निघत नसते, ती आपली कधी काढणार आहे. चला व्हिडिओ मोठा होतोय तर अशापासून सावध राहा तुम्ही. आज आवर्जून व्हिडिओ माझ्या यूट्यूब फॅमिलीसाठी बनवला मी.